सगळ्यांची काय आले आले ओके. मीटरसाठी एमएसपीला आलंय. सर्व या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल, राज्य पदाधिकारी असतील, शेतकरी संघटने पदाधिकारी असतील, ग्राहक मंच पदाधिकारी, सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी आले. आणि आज येऊन या ठिकाणी साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणाला या ठिकाणी बळजबरी केलेली नाही. ज्याची सोय इच्छा आहे त्यांनी तो स्मार्ट मीटर बसवावं. आणि माझी आपल्या या पत्रकार च्या मार्फत तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, आपल्या आसपास परिसरामध्ये जिथं जिथं स्मार्ट मीटर बसतात, ज्यांना बसवायचे आहे त्यांना बसवा, पण ज्यांना बसवायचेच नाहीत ते बसवू नका. आणि जर कोणी बळजबरी जर बसवत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. अधिकाऱ्यांना आम्हाला आता काय बोलायचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळं सर्व जागरूक नागरिकांना मला हीच विनंती करायची की अजिबात तुम्ही स्मार्ट मीटर बसवू नका. बाकीच्या राज्यांमध्ये स्मार्ट मीटर फेकून दिलेले आहेत. ही मोठ्याल्या लोकांना मोठं करायचं काम हे स्मार्ट मीटर आहे. त्याच्यामुळं आम्हाला आमचे जे जुने मीटर आहेत तेच बसवावे. आणि साहेबांना आम्ही स्पष्ट सांगितलं, आता साहेबांनी मागची सांगताना सांगितलं की आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही. ज्याला स्मार्ट मीटर बसवे आम्ही त्याचेच बसवू आणि सगळ्यांनी आपले जुने मीटरच ठेवावे ही आपल्यामार्फत मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आज सर्वजण या ठिकाणी आले, मी सगळ्यांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. माझं नाव शमीम फारुख पटेल, वैष्णव वस्तू वारुवाडी. मला न विचारता MSBच्या अधिकाऱ्यांनी माझा जुना मीटर काढून नेला आणि नवीन स्मार्ट मीटर माझी कुठलीही परमिशन न घेता तो मला बसवून दिला. त्याचं आता मी इथं निवेदन दिले आहे. त्यांनी मला आश्वासन दिले आहे की स्मार्ट मीटर काढून माझा जुना मीटर मला परत लावला जाईल. माझं नाव भाग्यश्री अनिल ताजने, मी त्यांच्याबरोबर आलेली आहे. मी पण वैष्णव वास्तूमध्येच राहते. ग्राहकाला न विचारता तुम्ही जर स्मार्ट मीटर लावत असाल तर हे अयोग्य आहे आणि तुम्ही विचारत घेत जा ग्राहकांना आणि त्यांना मीटर बसवत जा. ग्राहकाला न विचारता तुम्ही जर मीटर बसवत असाल तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता साहेब तुम्ही जे सांगितलंय ना हे आम्हाला 100% मान्य, परंतु आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला ज्यावेळी तो मीटर बसवायचा नाही, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं आम्हाला तो मीटर बसवायचा नाही, मग तुम्ही अशी किती कस्टमरांची स्वाक्षरी घेतली की मीटर बसवताना की बाबा ही आमची इच्छा आहे की तुम्ही स्मार्ट मीटर बसवा. तुमच्याकडे आहे का काय असं की लोकांनी लिहून घेतलं की स्मार्ट मीटर बसवा? आम्ही आमचा जो माणूस जातो, समजा कोणी विरोध केला तर ते बसवू काही स्वइच्छेने आम्ही सांगितलेलं आहे की ज्याची इच्छा असेल त्याच्याच मीटर बसवा खाली दिलेले. ठीक, हे 100% झालं. आता ज्यांना ते नकोच आहे स्मार्ट मीटर, आता तुम्ही जसं म्हटले की हा मीटर जास्त होतो जसं आमच्या साहेबांनी सांगितलं, पण माझं म्हणणं असं आहे की जिथं पहिले 1000 रुपये बिल होतं तिथं आता 3000 आहे. याचा अर्थ असा आहे की पहिलेचे मीटर खराब आहे आताचे चांगले, असं तुम्हाला असं वाटतंय का? जर पहिले मीटर जर खराब आहे तर एवढे हजारो लाखोच्या संख्येने जे हे 100% म्हणजे पहिले सरकारने जे दिले आम्हाला मीटर, जे शासनाने दिले तर ते 100% खराब आहे आणि आताचे जे आले ते त्याच्यापेक्षा जाते उत्तम आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कारण की ज्या कस्टमरला तुम्ही आता सर्वे करा, तुमच्या सगळ्या यांना माहिती की ज्या दुकानाचं लाईट बिल 1000 रुपये येत होतं त्या दुकानात 2000 रुपये यायला लागलं. याचं काय कारण असं? एक तर ते मीटर खराब आहे किंवा तुमचं मीटर जास्त पडतं. आता तुम्ही जर म्हटलं की सगळ्यांचं तुम्ही घेऊन या, तर आता सगळे कस्टमर इथपर्यंत येत नाही, आम्ही तुम्हाला हेच सांगितलं. आता आमचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या कस्टमरांकडे तुम्ही जे स्मार्ट मीटर बसवले आम्ही त्यांना तुमच्याकडे ऍप्लिकेशन करायला होतो, तुम्ही त्यांची मीटर काढून घ्या आणि त्यांना साधे मीटर तुम्ही बसवून द्या. आता हे तुमच्या मार्फत आम्ही सांगतो कारण की तुम्ही आता आहे ना, आता तुम्ही जसं सांगितलंय ऐकून विचारलं नाही डायरेक्ट बसवा. एक मिनिट. माझं म्हणणं असं आहे की आता हे सगळ्यांना कळालंय की तुम्ही आता जे मीटर बसवणार आहेत आणि ज्यांनी आता आधी बसवले, आता आपण सगळ्यांचं एक मिनिट ऐकून तरी घ्या. तुम्ही आता आमचं म्हणणं असं की आमचे जे जवळची सगळे लोक आहेत, जे कर्मचारी म्हणजे जे ग्राहक आहेत, शेतकरी आहेत, ते सगळे आम्ही तुम्हाला अर्ज करतो. त्या अर्जाच्या हिशोबाने तुम्ही स्मार्ट मीटर काढून घ्या आणि आमचे साधे मीटर आम्हाला पुन्हा बसवून द्या. हे तर तुम्ही करू शकता कारण की आमची इच्छाच नाही, त्यांना माहितच नव्हतं. नाही मुळात जुने जर मीटर चांगले असतील ते बदलायचं कारण काय ना? बिगर सांगता परवानगी तुम्ही साहेब म्हटले फक्त आम्हाला हे बोलले त्याच्यावर बोलू. सगळे बोलले की मग तुम्हीच बोला, मी ऐकतो. बोला बोला एकेकाचं बोला. आता तुम्ही जसं म्हणले की बाबा स्मार्ट मीटर बसू नका, तर स्मार्ट मीटर का बसू नका हे जर तुमचं कारण आहे की मीटर फास्ट आहे बरोबर, आणि तो मीटर आहे की आता आपण बघतो आता आपलं डेव्हलपमेंट आहे म्हणजे आपण मोबाईल पण आपण स्मार्ट मोबाईलकडे जातो. तर हा विषय असा आहे की ह्यामध्ये कसं असतं, स्मार्ट मीटरमध्ये ऑटोमॅटिक रिडिंग जाण्याची फॅसिलिटी आहे की जी नॉर्मल मीटरमध्ये नाहीये. यामध्ये कसं बिलिंग सिस्टम कशी चालते की आमचा मीटर माणूस येतो तिथं एजन्सीचा, तो फोटो काढतो, तो फोटो अपलोड करतो. यामध्ये ह्युमन एरर होण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्यामुळं बिलं चुकतात आणि त्याच्यासाठी ग्राहकांना
त्रास होतो त्याचा. तर हे जो मिडल हे आहे ते हे डायरेक्ट एलिमिनेट होतो. तुमचे रीडिंग डायरेक्ट ऑनलाईन फेच होतात, तुम्हाला ॲक्युरेट बिल येतं, नंबर 1. नंबर 2, तुम्ही जर 9 ते 5 जुन्या मीटरमध्ये आणि नवीन मीटरमध्ये सांगतो, जुन्या मीटरमध्ये 9 ते 5 तुम्ही वापरलं की तुम्हाला पर युनिट जो रिबेट आहे 80 पैशाचा, तो रिबेट भेटत नाही. नवीन मीटरमध्ये, स्मार्ट मीटरमध्ये ती फॅसिलिटी आहे की तुम्ही 9 ते 5 म्हणजे जेवढं युनिट तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये तुम्हाला 80 पैशाचा रिबेट भेटतो. हे झालं 2 विषय. आणि तिसरा विषय, तो स्मार्ट मीटरमध्ये त्याला तो असतो लिंक महाविद्युत ॲपमध्ये. तर महाविद्युत ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला रिअल टाईम त्याचं कन्झम्पशन कळतं की बाबा मी मागच्या आठवड्यात किती कन्झ्युम केलेलं आहे, मी कालच्या दिवसात ह्या टायमाला किती कन्झ्युम केलेलं आहे, माझं ट्रेंड ऑफ कन्झम्पशन किती आहे. उन्हाळा आला की सगळ्यांचं कन्झम्पशन वाढतं, एवढं तरी मान्य आहे तुम्हाला? मान्य. आपले फॅन वाढतात, फ्रीजचा वापर वाढतो, कुठे AC असेल तर ACचा वापर वाढतो. म्हणजे हा तुमचाच नाही आहे, हो ओव्हरऑल महाराष्ट्राचा ट्रेंड किंवा कन्झ्युमरचं कन्झम्पशन ट्रेंड सांगतो तुम्हाला की उन्हाळ्यामध्ये वाढत असतो. मार्च, एप्रिल, मे एकदा पाऊस पडला, जसं वातावरण थंड झालं की ते टेम्परेचर कमी झालं की वापरही तसा कमी होतो. तो ट्रेंडच आहे की आता हे 2-3 महिन्याचा जो वापर वाढला असेल, माझंही वाढलेलं आहे, कारण ते आपले वापरतो तसा वाढलेला असतो की आपले उपकरण आहेत ना आपण जास्ती वापरतो त्यावेळेस. आणि जसं चौथं तुम्हाला सांगितलं की बाबा कुणी आले की आम्ही त्याला ते मीटर सिरीजमध्ये बसवतो. आणि आत्तापर्यंत मी जेवढे मीटर टेस्ट केलेले आहेत सिरीजमध्ये बसून कुठलाही मीटर फास्ट आलेला नाहीये आणि संतुष्ट झालेले आहेत. धनराज प्लाझामध्ये पण आम्ही मीटर बसवले होते, लोकांनी विरोध केला होता. तर त्यानंतर आम्ही प्रत्येक सिरीजमध्ये मीटर बसवलेत, सगळेजण सॅटिस्फाय झाले, ते म्हणले ठीक आहे. आणि आता धनराज प्लाझा आपले स्मार्ट मीटरच आहे. तर त्यामध्ये त्यांना उलट रिबेट भेटतोय 80 पैशाचा. रिबेट भेटतो, सगळं मान्य आम्हाला. आमची काय अपेक्षा आहे सर, तर तुम्ही आम्हाला न विचारता आमचे मीटर बदलले का? नाही, मी सांगतो आमच्या लोकांना सांगतो की तुम्हाला विश्वासात घ्या. तुम्ही विचारलं ग्राहकांना नाही. एवढं सांगतो. पहिल्यापासून सांगितलेलं आहे की त्यांना ऐका ना, पहिल्यापासून आणि दुसरा मुद्दा 1 मिनिट आता मी बोलतो. डायरेक्ट मीटर बदलले आमचे. दुसरा मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का मीटर बदलायची शक्ती नाही, मग MSCB कशासाठी बदलतंय, त्याचं कारण काय आहे? हा. कारण काय आहे? त्याच्यावर मी कमेंट नाही करत. पण ठीक आहे, मला फक्त एकच सांगा, तुम्ही म्हणता 80 पैसे रिबेट, आम्हाला 80 पैसे नकोय, आम्हाला जे आमचं जुनं चालू आहे ना तेच पाहिजे. आणि पहिली अजून एक सांगा, मला पूर्ण ऐकून घ्या. एका कंपनीने आधी काय केलं, फ्रीमध्ये सिम कार्ड वाटले, फ्रीमध्ये डेटा दिला, नाही का. एक कंपनी होती, मला नाव नाही घ्यायचं कुठल्या कंपनीचं, नंतर आता त्याचे 400 रुपयाला झालं. ही स्लो पॉयझनिंग आहे. हे तुम्हाला आता 80 पैशाचं आम्हीच दाखवतो. आम्हाला नकोचे मीटरच नको आम्हाला. आणि जर तू कोणी जबरदस्ती केली ना, मग आम्ही काय हातात घ्या. 80 पैसे जो तिथं बदलायला येईल किंवा जो इथं काहीतरी असेल, आम्ही डायरेक्ट त्यांची तोंड खाली करू शकतो. आम्ही इथं आहे ना सगळे सर्वसामान्य लोक आलेले आहेत. कुणी शेतकरी आहे, कुणी व्यावसायिक, कुणी घरगुती. आम्हाला न विचारता आमचे मीटर बदलायचे नाही, बस विषय संपला. आम्ही ग्राहक आहे, आम्हाला निवेदन द्या. निवेदनाचा पाठपुरावा आजच्याच करून टाका सर. हा, कसं आहे पाटील साहेब, आता बरं झालं तुम्ही आले. मला हे सांगा, आता ह्या मॅडम आहेत, ह्या मॅडमचं मीटर यांना न सांगता यांनी बदली करा. बरं, हे काय म्हटले, एजन्सीला काम दिले, त्या एजन्सीचा काय संबंध होता तो मीटर बदली करायचा? यांची परवानगी न घेता, ऐका ना साहेब, माझं म्हणणं काय माहिती का, यांची परवानगी न घेता, ठीक आहे, मीटर कोणाचा आहे? शासनाचा. शासनाच्या माणसाने जर तो मीटर नेला असता आम्ही मान्य केला असता. एक थर्ड पार्टी एजन्सी येते, तो मीटर काढते, यांनी अधिकार दिले का मीटर काढायचे त्यांना तसे बिगर परमिशनचे. आमचं म्हणणं, एक मिनिट ऐकून तर घ्या ना साहेब, आमचं म्हणणं असं आहे, एक मिनिट साहेब फक्त ऐकून तर घ्या. माझं म्हणणं असं आहे, आता हे कसे म्हटले, मीटर हा सरकारचा आहे, तर सरकारी माणसाने जर मीटर नेला असेल तर आम्ही 100% मान्य केला असेल. तर एजन्सीने जर मीटर नेला असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा की सगळं यांना न विश्वासात घेता, याला न विचारता परस्पर जर त्यांनी जाणून बुजून जर त्यांचं मीटर नेला असेल, काही संबंध आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मीटर बदलून सांगितलं की नाही? नाही, तुम्ही मला एकच मला साहेब ऐका ना, अहो माझं साहेब म्हणणं असे, आता तुम्ही इथंच आहेत का नाही, हे पण इथंच आहेत, साहेब पण इथंच आहेत. आता साहेबांनी पण कबूल केलंय की आमच्या माणसाने ना, एजन्सीच्या माणसाने या ठिकाणी मीटर नेलाय. माझं म्हणणं एवढंच आहे की आमचा मीटर, ज्या मीटरचे पैसे आम्ही शासनाला भरले, शासनाचा मीटर होता, तो शासनाचे मीटरचे पैसे आम्ही शासनाला भरले, तर ते पैसे यांनी शासनाला भरल्यानंतर शासनाच्या माणसाने येऊन यांना चौकशी करून तो मीटर काढून न्यायला पाहिजे होता. परंतु
त्या ठिकाणी एक एजन्सी माणूस जोडला ज्याला फक्त आर्थिक त्याचं गणित आहे. तो आर्थिक गणितवाला माणूस तिथं आला, त्यांनी याला न विश्वासात घेता मीटर काढून न्याला. माझं म्हणणं असं आहे की ह्या व्यक्तीचं म्हणणं आहे ना की मला न सांगता, मला न विचारता, माझी कोणत्या पद्धतीची परवानगी न घेता जर मीटर जर त्यांनी काढून न्याला असेल आणि दुसरा मीटर बसवला, मग याच्यामध्ये साहेब जर तुम्ही एक संविधानिक पदावरती, तुम्ही एमपीसी पास झाले, मला सांगा याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो का नाही? मला एवढं तुम्ही सांगा. थर्ड पार्टी नाही, माझं म्हणणं जे साहेब, थर्ड पार्टीचा काय संबंध आहे इथं? मुळात इथं ह्या सगळ्या गोष्टी या सरकारच्या आहेत. थर्ड पार्टी जर काही काम करत असेल तर त्याला शासनाने काही नियम लागून दिले की सदर समोरच्या व्यक्तीला, समोरच्या शेतकऱ्याला विचारल्याशिवाय तुम्ही हे काय करू नका आणि वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय हे तुम्ही 10 मीटर बसू नका. मला हे कळत नाही. एजन्सीवाले आलेत, एजन्सीवाल्याकडे एजन्सीचे मीटर आहेत, यांच्याजवळ किती मीटर जवळ आहेत, किती मीटरची यांनी तपासणी केलेली, किती मीटर पास होताना यांनी पाहिले, किती मीटरांचं यांच्याकडे आवक आहे, किती मीटर गेलेत, आलेल्या मीटरांची यादी यांच्याकडे आहेत का, ते नियमामध्ये आहेत का? ही कामं कोणाची? यांची काम आहेत. मागणी करा ना ते. केली ना मग. हे फक्त पळवाटा काढायचे काम आहेत. वरिष्ठांबरोबर सांगायचं. हे निवेदन द्यायला किती वेळ लागतो आम्हाला? व्यवस्थित निवेदन द्या. आमचं समाधानच होत निवेदन नाही. दिलं ना, निवेदनचं पाठपुरावा तुम्ही किती दिवसात अंमलबजावणी निवेदन द्या. ऐका ना. हो. आता ते निवेदनामध्ये होतं, निवेदन पण वाचून घेतलं, त्याला सांगितलं. निवेदन दिलं ना, आजच्या आज पाठपुरावा करायचा. लोकांचे जे अडचणी आहेत त्यांना वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, त्याचा निर्णय घ्या काहीतरी. आणि बसवायचे मीटर विदाउट परमिशन ना त्यांनी ना मीटर बसवायलाच नाही पाहिजे. आता स्पष्ट झाले साहेबांनी मीटर बसवायचे कोणत्याही प्रकारचे आदेश नाहीयेत. तर आता आम्ही तुम्हाला सांगतो, जर एजन्सीवाला जर आम्हाला मीटर बसवताना दिसला, रिॲक्टणार त्याला आम्ही. या संदर्भात स्मार्ट मीटरला विरोध म्हणून शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा, आता ग्राहक कल्याण फाउंडेशन, राज्य प्रतिष्ठा, महाराष्ट्र राज्य, हे सर्व संस्था आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अनेक वेळेस तुमच्याकडे आले होते, परंतु आता शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध लगेच नाही म्हणतात. 99% शेतकरी आहेत ना आणि ग्राहक त्याला विरोध येतो. आमचा विषय असा होता की जे स्मार्ट मीटर तुमचे बसणार आहे आणि बसवायचे तुम्ही चालू तर हे शासनाने तुम्हाला सांगितलं का कंपल्सरी बसवाच म्हणून? तेवढं एकच मुद्दा होता की शासनाने तुम्हाला सांगितलं की बाबा हे तुम्ही 100% बसवा, असं तुम्हाला सांगितलंय का? आता हे कसं आहे, एक नाही मी काय विचारलं साहेब, ऐका ना, मला फक्त हा किंवा नाही म्हणजे सांगा की तुम्हाला शासनाने हे सांगितलंय की तुम्ही 100% सगळ्यांना स्मार्ट मीटर बसवा, असं तुम्हाला आदेश दिलाय का? असं तुम्हाला आदेश दिलाय का की सगळे मीटर तुम्ही स्मार्ट बसवा, असं तुम्हाला काय आदेश आहे की हे आता तुम्ही सगळ्यांना स्मार्ट मीटर बसवणार, असं काय आदेश दिलाय? काय आदेश मध्ये काय सांगितलं की स्मार्ट मीटर करायचे, सगळे स्मार्ट मीटर करायचे. परंतु आता याच्यामध्ये ज्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांबरोबर, ग्राहकांबरोबर बोलणं झालं तर सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला स्मार्ट मीटर नकोय. आता बाकीच्या ठिकाणी तुमचंच नाव टॅगलाईन टाकून महावितरणची, मुख्यमंत्र्यांचा फोटो असतो आणि त्याच्यावर एक लिफलेट फिरते का मुख्यमंत्र्यांनी फक्त सांगितले त्याची इच्छा असेल स्मार्ट मीटर बसवणे. हा, मग सोयीची नाही. आता तुम्ही काय बोलले मग त्याला केअर आहेच ना मुख्यमंत्री. ज्याला बसवायचं नाही, तुम्हाला मी ते सांगतो साहेब की इथं सगळ्यांना स्मार्ट मीटर नकोय. आता तुम्ही बरेच ठिकाणी मीटर बदली केले तर ग्राहकाला सुद्धा माहित नाही की आमचं मीटर काढून तुम्ही परस्पर तिथं स्मार्ट मीटर बसवलं. अशा बऱ्याचशा गोष्टी की तिथं आहे ना तुम्हाला आवश्यकता नसताना सुद्धा तुम्ही तिथं स्मार्ट मीटर बसवा. आपल्याकडे साधे मीटर नाहीत का? आता साधे मीटर नाही, ते रोडे मॅडम हे प्रीपेड मीटर नाही आहेत, हे पोस्टपेड मीटर आहेत. हे आपले जे रेग्युलर आता जे मीटर आहेत तसेच ते मीटर आहेत, त्याची बिलिंग पण तशीच आहे. हे प्रीपेड मीटर नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, तुम्ही जो उपस्थित केला की मीटर फास्ट आहे. जर मीटर काय फास्ट असते तर ते आम्हाला निदर्शन आणू द्या, आम्ही ते मीटर त्याच्या बाजूला आपले मीटर दुसरे मीटर लावून ते सिरीज मध्ये आपण चेक करू. तुम्ही मला आणून द्या की तशी केसेस आणून द्या, मी ते चेक करतो लगेच आणि तुम्हाला समोर दाखवून देतो की बाबा हा जर मीटर फास्ट आहे का मीटर स्लो आहे किंवा मीटर ओके, ते तुम्हाला लगेच ते कळून जाईल. स्मार्ट मीटरचा विषय काय सर, शेतकऱ्यांना महिन्याला पैसे येत नाही हा मुद्दा. जर तुम्हाला महिन्याला पगार येतात तसं शेतकऱ्यांना सुद्धा महिन्याला पगार चालू केला पाहिजे. आणि जर 31 तारखेला त्याची डेट संपत असेल तुमच्या रिडिंगची, त्या 1 तारखेला तुमचा मीटर बंद होतो, म्हणजे तुम्ही डायरेक्ट वरतून बंद करता. आणि ज्या वेळेला आम्ही रिचार्ज करू, शेतकरी रिचार्ज करतील, ग्राहक रिचार्ज करतील, त्यावेळेला तुम्ही चालू करता.
चालू करण्याबद्दल काय नाही, परंतु शेतकऱ्यांनी जर 3 दिवस पैसे आले नाही, 3 दिवस ऑनलाईन झाले नाही, तर 3 दिवस शेतकऱ्यांना अंधारात राहावं लागतं, ग्राहकांना अंधारात राहावं लागतं. आणि इथं येऊन जर भरले तर दुसऱ्या दिवशी भरावं लागतात पैसे, तिसऱ्या दिवशी आमची कनेक्शन चालू होतं, आमची वीज प्रवाह चालू होतो. आणि जर आम्ही ऑनलाईन भरले तर ते अर्धा पाऊण तासात चालू होतं. ऑनलाईन प्रत्येक शेतकऱ्याला आज 3 तास नाही, म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर काही फॉल्टी मीटर असतील, मीटर 100% स्मार्ट मीटर फॉल्टी आहेत हे आम्ही दाखवून देऊ. कारण काही रेग्युलर चालतात, काही ना आवाच्या सहा बिल येतात. त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे ते तुम्ही बॉक्स बाहेरून लावलेत ना, ते डायरेक्ट येऊन बसून जातात. आमचं त्याला विरोध असतो, पण आम्हाला माहिती देखील नसतं शेतकऱ्यांची एका ठिकाणी गरज नसतं, त्याला कंपाऊंड नसतं, त्याला लॉक नसतं आणि डायरेक्ट येऊन बसून जातात. मग तुम्ही जर म्हणता शेतकरी आम्हाला बसून देतात, एकदा बसवल्यावर कोणी बॉम्बा मारत नाही, कारण शेतकऱ्याचा एकट्याचा आवाज तुम्ही ऐकू शकत नाही. आम्ही ज्या वेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य ग्रुप येतो किंवा ग्राहक कल्याण येतो त्यावेळेला ते तुमच्यापर्यंत जातं. एकट्या शेतकऱ्याचा तुम्ही विचार करत नाही. म्हणजे तुम्ही अधिकारी म्हणून नाही, तुम्ही त्या पदावर आहेत म्हणून हा विषय. आणि प्रत्येक सिस्टीम मध्ये असाच विषय आपल्या जुन्नर तालुक्यात. आणि आज सुद्धा लाईटीचा असा सावळा गोंधळ चालू आहे, शेतकऱ्यांची ताणे माले, परंतु 4-4, 5-5 तास. आज तुम्ही फोन करा कळम फिटरला, त्या ठिकाणी 4-4, 5-5 तास लाईट नाही सर. आम्हाला मान्य आहे मेन टावरचा प्रॉब्लेम असेल, सगळा प्रॉब्लेम असेल, पण एकदा तो क्लोज केला पाहिजे ना. शेतकऱ्यांनी धने टाकतात, सगळं टाकतात. धने टाकल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी पाणी लागतं, धना मेथीला. फ्लावर लावल्यानंतर त्याला पहिल्या दुसऱ्या दिवशी पाणी लागतं. जर पाणी नाही भरलं तर ती आज सूर्य आग ओपतोय आणि त्याच्यात जर शेतीला पाणी नसेल ना तर सगळं करोडोचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं. जुन्नर तालुक्यात प्रत्येक शेतकऱ्याचं लाखाच्या पुढं आणि जुन्नर तालुक्याचं करोडोचं नुकसान आहे. हे नुकसान कोण भरून देणार? आमच्या ग्रुपवर समजा ग्रुपवर मेसेज येतो, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मेसेज जात नाही. शेतकरी नियोजन करतो, लेबर बोलवतो, सगळं करतात, परंतु त्या ठिकाणी जर 25-40 माणसं असली ती बसून राहते 4-4 तास. मग त्याची मजुरी शेतकऱ्यांना भरावं लागते. ह्या आपण विषय जर शेतीवर डिपेंड, लाईटवर डिपेंड असेल ना तर ह्या गोष्टी तुम्ही लगेच क्लिअर केला पाहिजे. आता तुमचे काही वायरमॅन सांगतात काय हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो तिथपर्यंत सरांपर्यंत याचं काय ते तुम्ही शंका निरसन करा. आता त्यांचं काय चुकत नाही, तुमची काय चूक आहे ते आम्हाला माहित नाही. म्हणजे तुमची सिस्टीम म्हणजे काय अडचण आहे ते तात्काळ ह्या कळम फिटरचं दुरुस्त करावं. जुन्नर तालुक्यात सुद्धा असा सावळा गोंधळ चालू आहे. लाईटी सावळा गोंधळ बऱ्याच वेळा असं 4-4, 5-5 तास लाईट जाते, ग्राहकांना नाक त्रास होतो. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय, पहिले तुम्ही म्हणले की रिचार्ज करतो आपण, तर हे डोक्यात काढून टाका. हे रिचार्ज मीटर नाहीये, प्रीपेड मीटर नाही, ते पोस्टपेड मीटर आहे. नाही सर, आमच्या माहितीप्रमाणे त्यांना माहिती, मी पण सांगतो, मला पण भरपूर अभ्यास नाही. तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. ऐका माझं, ऐका त्यांनी जे सांगितलं त्याला त्याचं स्पष्टीकरण. हे प्रीपेड मीटर नाहीये, हे पोस्टपेड मीटर आहे. हे आपले जे रेग्युलर आता जे मीटर आहेत तसेच ते मीटर आहेत, त्याची बिलिंग पण तशीच आहे. हे प्रीपेड मीटर नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, तुम्ही जो उपस्थित केला की मीटर फास्ट आहे. जर मीटर काय फास्ट असते तर ते आम्हाला निदर्शन आणून द्या, आम्ही ते मीटर त्याच्या बाजूला आपले मीटर दुसरे मीटर लावून ते सिरीज मध्ये आपण चेक करू. तुम्ही मला आणून द्या की तशी केसेस आणून द्या, मी ते चेक करतो लगेच आणि तुम्हाला समोर दाखवून देतो की बाबा हा जर मीटर फास्ट आहे का मीटर स्लो आहे किंवा मीटर ओके, हे तुम्हाला लगेच ते कळून जाईल. प्रॉब्लेम असा आहे, ऐका ना, प्रॉब्लेम असा आहे की आर्थिकचा प्रॉब्लेम असतो. आर्थिकच्या प्रॉब्लेम आर्थिकचा विषय कसा आहे, आर्थिक कसं आहे, ग्राहक हा स्वतः करत असतो ते आर्थिक. म्हणजे ते त्यांची जी इंटरनल वायरिंग असते की त्या इंटरनल वायरिंग मध्ये कुठे शॉक लागू नये त्यांच्या इन्स्ट्रुमेंटला, त्यासाठी ते ग्राहक अर्थिंग करत असतात. आणि आम्ही ते मीटर बसवण्याची सांगतच असतो प्रत्येक ग्राहक. तसं सांगितलेलं आहे, सांगितलं आर्थिक जर नसेल तर मीटर फास्ट होऊ शकते. नाही तसं गैरसमज. आता साहेब तुम्ही जे सांगितलंय ना हे आम्हाला 100% मान्य, परंतु आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला ज्यावेळेस तो मीटर बसवायचा नाही, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं आम्हाला तो मीटर बसवायचा नाही, मग तुम्ही अशी किती कस्टमरांची स्वाक्षरी घेतली की मीटर बसवताना की बाबा ही आमची इच्छा आहे की तुम्ही स्मार्ट मीटर बसवा. तुमच्याकडे आहे का काय असं की लोकांनी लिहून घेतलं की स्मार्ट मीटर बसवा? आम्ही आमचा जो माणूस जातो, समजा कोणी विरोध केला तर ते बसव, काय स्वइच्छेने आम्ही सांगितलेलं आहे की ज्याची इच्छा असेल त्याच्याच मीटर बसवा, खाली दिलेले. ठीक आहे, हे 100% झालं. आता ज्यांना ते नकोच आहे स्मार्ट मीटर
आता तुम्ही जसं म्हटले की हा मीटर जास्त पडतो जसं आमच्या साहेबांनी सांगितलं, पण माझं म्हणणं असं आहे की जिथं पहिले 1000 रुपये बिल होतं तिथं आता 3000 आहे. याचा अर्थ असा आहे की पहिलेचे मीटर खराब आहे आणि आताचे चांगले आहे. असं तुम्हाला असं वाटतंय का? जर पहिले मीटर जर खराब आहे तर एवढे हजारो लाखोच्या संख्येने जे मीटर आहे, हे 100% म्हणजे पहिले सरकारने जे दिले आम्हाला मीटर, जे शासनाने दिले तर ते 100% खराब आहे आणि आताचे जे आले ते त्याच्यापेक्षा जाती उत्तम आहेत का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कारण की ज्या कस्टमर तुम्ही आता सर्वे करा, तुमच्या सगळ्या यांना माहिती की ज्या दुकानाचं लाईट बिल 1000 रुपये येत होतं त्या दुकानात 2000 रुपये यायला लागलं. याचं काय कारण असं? एक तर ते मीटर खराब आहे किंवा तुमचं मीटर जास्त पडतो. आता तुम्ही जर म्हटलं की सगळ्यांचं तुम्ही घेऊन या, तर आता सगळे कस्टमर इथपर्यंत येत नाही, आम्ही तुम्हाला हेच सांगितलं. आता आमचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या कस्टमरांकडे तुम्ही जे स्मार्ट मीटर बसवले, आम्ही त्यांना तुमच्याकडे ऍप्लिकेशन करायला होतो, तुम्ही त्यांची मीटर काढून घ्या आणि त्यांना साधे मीटर तुम्ही बसवून द्या. आता हे तुमच्या मार्फत आम्ही कसं सांगतो कारण की तुम्ही आता आहे ना, आता तुम्ही जसं सांगितलंय ऐकून विचारलं नाही डायरेक्ट बसवलं. नाही नाही असं काही नाही. ग्राहकाचे पण काही अधिकार आहेत का नाही? अहो, एक मिनिट तर माझं म्हणणं असं आहे की आता हे सगळ्यांना कळालंय की तुम्ही आता जे मीटर बसवणार आहेत आणि ज्यांनी आता आधी बसवले, आता आपण सगळ्यांचं ऐकून एक मिनिट ऐकून तरी घ्या. तुम्ही आता आमचं म्हणणं असते की आमचे जे जवळची सगळी लोक आहेत, जे कर्मचारी म्हणजे जे ग्राहक आहेत, शेतकरी आहेत, ते सगळे आम्ही तुम्हाला अर्ज करतो. त्या अर्जाच्या हिशोबाने तुम्ही स्मार्ट मीटर काढून घ्या आणि आमचे साधे मीटर आम्हाला पुन्हा बसवून द्या. हे तर तुम्ही करू शकता कारण की आमची इच्छाच नाही, त्यांना माहितच नव्हतं. नाही नाही, मुळात जुने जर मीटर चांगले असतील ते बदलायचं कारण काय ना? ऐका ना. बिगर सांगता परवानगी ऐका एक मिनिट ऐका ना. लय गडबड नका करू. तुम्ही साहेब म्हटले फक्त आम्हाला हे बोलले त्याच्यावर बोलू. हा सगळे बोलले की मग तुम्हीच बोला, मी ऐकतो. बोला बोला एकेकाचं बोला. आता तुम्ही जसं म्हणले की बाबा स्मार्ट मीटर बसू नका, तर स्मार्ट मीटर का बसू नका? हे जर तुमचं कारण आहे की मीटर फास्ट आहे, बरोबर, आणि तो मीटर आहे की आता आपण बघतो आता आपलं डेव्हलपमेंट आहे, म्हणजे आपण मोबाईल पण आपण स्मार्ट मोबाईलकडे जातो. हा, तर हा विषय असा आहे की ह्यामध्ये कसं असतं, स्मार्ट मीटरमध्ये ऑटोमॅटिक रिडिंग जाण्याची फॅसिलिटी आहे की जी नॉर्मल मीटरमध्ये नाहीये. यामध्ये कसं बिलिंग सिस्टम कशी चालते की आमचं मीटर माणूस येतो तिथं एजन्सीचा, तो फोटो काढतो, तो फोटो अपलोड करतो. यामध्ये ह्युमन एरर होण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्यामुळं बिलं चुकतात आणि त्याच्यासाठी ग्राहकांना त्रास होतो त्याचा. तर हे जो मिडल हे आहे ते हे डायरेक्ट एलिमिनेट होतो. तुमचे रीडिंग डायरेक्ट ऑनलाईन फेच होतात, तुम्हाला ॲक्युरेट बिल येतं, नंबर 1. नंबर 2, तुम्ही जर 9 ते 5 जुन्या मीटरमध्ये आणि नवीन मीटरमध्ये सांगतो, जुन्या मीटरमध्ये 9 ते 5 तुम्ही वापरलं की तुम्हाला पर युनिट जो रिबेट आहे 80 पैशाचा, तो रिबेट भेटत नाही. नवीन मीटरमध्ये स्मार्ट मीटरमध्ये ती फॅसिलिटी आहे की तुम्ही 9 ते 5 म्हणजे जेवढं युनिट तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये तुम्हाला 80 पैशाचा रिबेट भेटतो. हे झालं 2 विषय. आणि तिसरा विषय तो स्मार्ट मीटरमध्ये त्याला तो असतो लिंक महाविद्युत ॲपमध्ये. तर महाविद्युत ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला रिअल टाइम त्याचं कन्झम्पशन कळतं की बाबा मी मागच्या आठवड्यात किती कन्झ्युम केलेलं आहे, मी कालच्या दिवसात ह्या टायमाला किती कन्झ्युम केलेलं आहे, माझं ट्रेंड ऑफ कन्झम्पशन किती आहे. उन्हाळा आला की सगळ्यांचं कन्झम्पन वाढतं, एवढं तरी मान्य आहे तुम्हाला? मान्य. आपले फॅन वाढतात, फ्रीजचा वापर वाढतो, कुठे एसी असेल तर एसीचा वापर वाढतो. म्हणजे हा तुमचाच नाही, हो ओव्हरऑल महाराष्ट्राचा ट्रेंड किंवा कन्झ्युमरचं कन्झम्पशन ट्रेंड सांगतो तुम्हाला की उन्हाळ्यामध्ये वाढत असतो. मार्च, एप्रिल, मे एकदा पाऊस पडला, जसं वातावरण थंड झालं की ते टेम्परेचर कमी झालं की वापरही तसा कमी होतो. तो ट्रेंडच आहे की आता हे 2-3 महिन्याचा जो वापर वाढला असेल, माझंही वाढलेलं आहे, कारण ते आपले वापरतो तसा वाढलेला असतो की आपले उपकरण आहेत ना आपण जास्ती वापरतो त्यावेळेस. आणि जसं चौथं तुम्हाला सांगितलं की बाबा कुणी आले की आम्ही त्याला ते मीटर सिरीजमध्ये बसवतो आणि आत्तापर्यंत मी जेवढे मीटर टेस्ट केलेले आहेत सिरीजमध्ये बसून कुठलाही मीटर फास्ट आलेला नाहीये आणि संतुष्ट झालेले आहेत. धनराज प्लाझामध्ये पण आम्ही मीटर बसवले होते, लोकांनी विरोध केला होता, तर त्यानंतर आम्ही प्रत्येक सिरीजमध्ये मीटर बसवलेत, सगळेजण सॅटिस्फाय झाले, ते म्हणले ठीक आहे. आणि आता धनराज प्लाझा आपले स्मार्ट मीटरच आहे, तर त्यामध्ये त्यांना उलट रिबेट भेटतोय 80 पैशाचा. रिबेट भेटतो, सगळं मान्य आम्हाला. आमची काय अपेक्षा आहे सर, तर तुम्ही आम्हाला न विचारता आमचे मीटर बदलले का? नाही, मी सांगतो आमच्या लोकांना सांगतो की तुम्हाला विश्वासात घ्या. तुम्ही विचारलं पहिल्यापासून सांगितलेलं की त्यांना आणि दुसरा मुद्दा 1 मिनिट आता मी बोलतो.
डायरेक्ट मीटर बदलले आमचे. दुसरा मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का मीटर बदलायची शक्ती नाही, मग एमएससीबी कशासाठी बदलतंय त्याचं कारण काय आहे? हा. कारण काय आहे? त्याच्यावर कमेंट नाही करत. पण ठीक आहे, मला फक्त एकच सांगा, तुम्ही म्हणता 80 पैसे भेटला, आम्हाला 80 पैसे नकोय, आम्हाला जे आमचं जुनं चालू आहे ना तेच पाहिजे. आणि पहिली अजून एक सांगा, मला पूर्ण ऐकून घ्या. एका कंपनीने आधी काय केलं, फ्रीमध्ये सिम कार्ड वाटले, फ्रीमध्ये डेटा दिला, हा? नाही का, एक कंपनी होती, मला नाव नाही घ्यायचं कुठल्या कंपनीचं, नंतर आता त्याचे 400 रुपयाला झालं. ही स्लो पॉयझनिंग आहे. हे तुम्हाला आता 80 पैशाचं आम्हीच दाखवतो, आम्हाला नकोचे मीटरच नको आहे आम्हाला. आणि जर तू कोणी जबरदस्ती केली ना, मग आम्ही कायदा हातात घ्या. 80 पैसे जो तिथं बदलायला येईल किंवा जो इथं काहीतरी असेल, आम्ही डायरेक्ट त्यांची तोंड खाली करू शकतो. आम्ही इथं आहे ना सगळे सर्वसामान्य लोक आलेले आहेत. कुणी शेतकरी आहे, कुणी व्यावसायिक आहे, कुणी गरीब होती, आम्हाला न विचारता आमचे मीटर बदलायचे नाही, बस विषय संपला. आम्ही ग्राहक आहे, आमचे आमचे आम्हाला माहिती आहे. आम्हाला ऐका ना, एक एक बोला. नाही, हे यांचं काम करतात ते पगाराचं, ते आपल्याला बरोबर बोलवतात, ते आम्हाला मीटर नकोच आम्हाला. मला वाटतं काय माहिती नाही, जर कोणी जबरदस्ती केली आम्ही डायरेक्ट त्याची तोंड काढी करू, मग कुणी आमच्यावर गुन्हे दाखल करा, काही प्रॉब्लेम नाही. हा पुरावा आहे आमच्याकडे तुमचा एमएससीबीचा स्मार्ट मीटरचा. पहिलं बिल होतं तो 1700 रुपये, आता बिल येते 2,500 ते 3,000. अहो 500-600 बिल आहे ना, आज 2021 झाले, 5-5 बिल वाढले. मीटर चेंज यांना काय इथं खुर्चीमध्ये बसून हे लोक खाली वाटतात. सर्वसामान्य लोकांचं जळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं, त्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे. आज गॅसचे भाव काय झालेत, पेट्रोलचे भाव काय झालेत, हे लोक नुसते लुटायलाच लागलेत. गोरगरीब जनतेला पैसा आणायचं कुठून? तुमचे अधिकारी काय सांगतात ते माहितीये का, मीटरला अर्थिंग नाही किंवा अजून काय कुठल्या अधिकाऱ्यांनी तरी त्याला काही फरक पडत नाही. हे माझ्यात 500 ना 1,000-1,800 रुपये बिल येतात, डबल 2,500 बिल येतात. स्मार्ट मीटर काढून घेऊन जा. यांचं आहे बघा, तुम्हाला तक्रारवाले पाहिजे नव्हते ना, हे हे बघा, हे स्मार्ट मीटर वाले तक्रारदार आहे. त्यांनी 4 वेळा तुमच्या एमएससी बोर्डला येऊन गेले तरी त्यांची अहो नंतर हे लोक ऐकून सुद्धा घेत नाही, यांना किती अर्ज करा तुम्ही. काही कारण मी सोसायटीत राहते, माझं वैयक्तिक मीटर नाही, 84 मीटर आहे. तुम्ही 5 मीटर कसे बदलले? माझी परमिशन घेतली, तुमच्या इथं मी फॉलोअप केला, तुम्ही मला त्याचा रिप्लाय दिला नाही. तुम्ही कोण आहे हा माणूस ज्यांनी बदली केला ना मीटर बदललं, त्याला काय राहिलं? खोटं म्हणून बदललं बदली काय संबंध आहे? आम्ही चोरी आमचा जुना मीटर चोरून नेले यांनी. ही गोष्ट आहे का? त्याला मी काय म्हटलं, तो काय म्हटलं की मी सगळ्यांचे बदलणार आहे. म्हटलं सगळ्यांचे त्याला बदल. बोलवा. आज त्याला 4 महिने कोण आहे हा? झाले. त्या ब्लॉक नंबर कोण आहे हा? कोण आहे? त्याला बोलवा साहेब. मॅडम नंबर कोण आहे? सांगा तो कुठला आहे. नंबर कोण आहे? त्याला बोलवा. जाधवला नंबर घेते ना. खोटं बोलून चाव्या घेतात आणि मीटर बदलतात राव, याचा काय अर्थ आहे का? लोक असलं ना तुम्ही तरी चांगलं काम करताय ना, मग आम्हाला अंधारात ठेवून का करताय? चांगलं एका काम आता करताय तुमच्या ना. समोर उदाहरण आहे का नाही? आलं की नाही ते एक वैष्णव काढलंय? वास्तूमध्ये 5 मीटर बदलले. चावी गपचित घ्यायची, मी रिडिंगला आलो आणि तुम्ही मीटर टाकून जाता आणि परत तुम्हाला फोन केला की तुम्ही आम्ही ब्लॉक लिस्टला टाकता. आम्ही कस्टमर आहे ना तुमचे, मग तुम्हाला आम्ही बिल भरणार ना. तुमची पैसे भाषा भरणार पण ना. चांगली नाही, भाषा तुमच्या पण नाही कामगारांची. व्यवस्थित. तुमचा वायरमन लय वाढा बोलतोय. आम्ही त्याचं पे करतो, त्यामुळे तुमचं वायरमॅन बघा ना. त्यावेळी बोललेलं आहे ना, आम्ही काय वाटलं नाही. नंबर द्या. नंबर द्या. लगेच नंबर. तुम्ही अहो सगळं भोंगळ कारभार सुरू आहे इथं आहे ना, गोरगरीब लोकांचं ऐकायला कोण राहिलेलं नाही. नेते नुसतं फोडाफोडी करण्यात व्यस्त आहे. एका चांगल्या संविधानिक पदावरती बसलेले नाव काय आहे? पटेल. पटेल वैष्णव वास्तू टीव्ही श्रीवी 502. स्मार्ट मीटर बिल मी पण वैष्णव वास्तूतच राहते. अहो ते 80 पैशाचं आहे ना, ते काही नाही नसते पैसे वगैरे ती. मग ते काय सांगतात सांगताना सगळं अहो, हे फक्त सांगतात. गाजर दाखवून आपला कार्यक्रम फिट करायची काम आहे. तुमचं reading अहो, काढा ऐका ना. माहिती का? काय निवेदन असेल तर ते निवेदन पण द्या. हा, निवेदन मी- दिलं तुम्हाला. ऐका ना जरा 2 मिनिटं. मला हे विचारायचं होतं साहेब की हे जे मीटर जे बसतात हे, या मीटरचं काही कमिशन आहे का?
की बाबा ह्या वायरमॅनने जर 25 मीटर बसवले तर एवढं इन्सेंटिव्ह आहे का तसं काय नाही. ही जी एजन्सी काम करते त्या एजन्सीला पैसे येत नाही, त्यांना टेंडर आहे फक्त. काय संबंध आहे ते त्यांच्या टेंडरसाठी हजारो मीटर बदली करतील. बरं सर मला सांगा माझं reading म्हणणं आहे वाला reading की घ्यायला तुमच्याकडे आला. ज्यावेळेस- जर सोसायटीची चावी त्यांच्याकडे नसेल रीडिंग वाल्यांकडे किंवा सोसायटीत तो माणूस उपलब्ध नसेल, तुमचा माणूस तसंच रीडिंगचं हे टाकून जातो, त्याच्याकडे मागचा डेटा कसं असतो. बोलले आता तुम्ही? बरोबर मुद्द्यावर आले तुम्ही. नाही आमचे जुने मीटर असले तर मुद्द्यावर तुम्ही आले आम्हाला मॅडम. फोन करा ना, काय आता उद्योग तुमचं करता सांगतो. ते? साहेब ऐका मी त्यांचं सांगतो. हो एक मिनिट साहेब, एक काय- मिनिट काय- हो साहेब एक जे मिनिट नवीन होणार आहे यामध्ये स्मार्ट मीटर हो मध्ये एक मिनिट तो म्हणतो साहेब. रीडिंगला आलो आणि तो तुम्हाला मीटर बदलून हो मॅडम जातो. थांबा जरा एक मिनिट. तो माणूस येणार अहो, नाही स्मार्ट मीटर साहेब- बसवले की. साहेब लक्षात घ्या तुमची हे जी समजून अडचण घ्या, होती हे ना, तुमच्याच फायद्यासाठी. ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही अहो, आमच्या ऐका ना. एक मिनिट थांबा. आम्ही मागच्याच ग्रामसभेमध्ये सांगितलं की सगळ्यांनी मीटर घराच्या बाहेर लावा, जेणेकरून रीडिंग वाल्याला येऊन बाहेर फोटो काढता येईल. तो तुमचा विषय आम्ही मार्गी लावून टाकतो, तो काही विषय नाही. आमचं मीटर आम्ही बाहेरच ठेवतो, तुम्ही त्याचा फोटो काढून घेऊन जा, नाही अडचण येणार नाही. तुम्ही आता जसे म्हणते ना, तुम्ही आम्हाला शब्दात नका धरू. या मॅडम जर तुम्ही शब्दात धरताय ना तसं धरू नका. आमचे मीटर सगळ्यांचे बाहेरच आहेत आणि जे आतमध्ये ऐकलं म्हणून ते बाहेर. मुद्दा उपस्थित केला त्यामुळे नाही नाही मी सांगतो तुम्हाला, आता सगळ्यांचे मीटर आम्ही बाहेर लावायला लावतो. फक्त आमचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या मंदिरासाठी ते आलो, ज्या एजन्सीने आतापर्यंत मीटर बदली केले त्यांनी आम्हाला सांगावं की या कस्टमरची आम्ही परवानगी घेतली. आता तुम्ही त्याला स्पष्ट आदेश द्या आमच्या समोर की इथं हा फॉर्म आहे, हा फॉर्म भरून दिल्याशिवाय आम्ही तुमचा meter बदली करणार नाही. कस्टमरची लेखी तुम्ही हेल्प घ्या, परवानगी घ्या. आमची हरकत नाही ना, हरकत घ्या कस्टमरची. मी हे ग्राहक calculate असो कुठे केलेले असो. खाली आमचे कर्मचारी किंवा ते बरं. agency अहो आमचे पर्क्युलेट कर्मचारी केलंय मीटर बदलत तर मग नाही. यांचं कसं काय बदली केलं त्यांनी अहो, परस्पर तुम्ही message सांगितलं केला. तुमचं पुढे उदाहरण आहे, साहेब. आलो आणि मीटर बदलला. अहो इथं छोटे छोटे कस्टमर आम्हाला त्यावेळी सांगितलं की ज्याची लाईट आता मी झाली. आमच्या सोसायटीचे पर्सनल आहेत जबाबदार, त्यांना फोन केला की त्यांनी चावी दिली. ते काय म्हटले, माझं बिल रेग्युलर भरलेलं होतं, माझं काय थकीत नव्हतं. ते काय म्हटले की इथं जे थकले त्याचं आम्ही मीटर काढायला आलो, असं म्हणून चावी घेतली आणि स्मार्ट मीटर बसून गेले. मुळात यांचा जो मीटर आहे ना, तुमचं जे मीटर आहेत ना त्याच्या बाजूला मी नॉर्मल मीटर बसवा सांगतो. आपण एक 8 दिवसाचं त्यांच्या नाही, बाजूला मला काय नको, ST मला काही केलं टेस्टिंग नाही नाही, सर, मी ऐका. टेस्टिंग नाही, नाही. यांची परवानगीच नव्हती ना, त्यांचा मीटर यांना देऊन टाका, विषय संपला. माझा पहिला तुम्ही काय मीटर द्या, उगाच माझा दुसऱ्या पहिला मीटर मीटर बसताय? MSP कडूनच घेतला होता. मी काय वैयक्तिक लावला नव्हता, तर तो चुकीचा आहे. इथं मी पैसे भरूनच तो घेतला होता. हो तुम्हाला तुमचा जुना मीटर पाहिजे ना, हो. बस विषय संपला संपला. विषय. त्याला त्यांचा जुना मीटर बसवून माझा द्या. जुना काय मीटर संबंध पाच आहे? झाले. सांगितलं होतं, ते बदल काम करा. नाही, काय झाले ग्रामीण भागात हे चालते आता इथे शहरासारख्या ठिकाणी हो कोल्हे साहेब कोणी तुम्ही तुमच्या तुमच्या आहे ना, ग्रामीण भागात तुमच्याकडनं लोकांकडे ज्या आपल्या पैसे परिसरामध्ये जेवढे लोक आहेत त्याला तुम्ही आव्हान करा. बघा साहेब पण इथंच आहेत. ज्यांनी ज्यांनी मीटर बदली केले त्यांना पुन्हा ते जुने मीटर बसवून देणार आहे. आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी फक्त स्मार्ट मीटर बसवावे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, बळजबरी काहीच नाही. मग विनाकारण साहेबांच्या समोर मी सांगतो इथं की आता ज्यावेळेस गरजच नाही. आता जे मीटर बसलेले आहेत त्याला परत नॉर्मल मीटर बसवता येणार नाही. काय संबंध आहे? तुम्ही परमिशनच घेतली नाही साहेब. आता तुम्ही सांगताय तुम्ही जर 5 मीटर म्हणताय तर त्या 5 मीटर म्हटलं नाही आम्ही 5 मीटर म्हटलो नाही. आम्हाला तो स्मार्ट मीटर नकोच आहे. त्याला एक करायचं नाही, बहिष्कार नाही त्याला. हा. बहिष्कार नाही. लोक मोठी करायला लागले त्यांचे मीटर आम्हाला नको. बस नाही बसवायचं आम्हाला. अहो, ग्राहक म्हणून आपले काय काय अधिकार आहेत का नाही? आपण काय गुलामगिरी नाही काही. एक मिनिट साहेब तुम्ही स्पष्ट सांगा इथं की हे जे आहेत मीटर, हे मीटर आम्ही सांगितलेलं नव्हतं बळजबरी बसवायला. हे तुम्ही स्पष्ट तुमच्या तोंडातून सांगा. इथं म्हणजे अख्या आहे ना ग्राहकांना कळलं की साहेबांचं काय म्हणणं आहे, किती लोक येड्यात तुम्ही काढलेली आहेत नंतर. तुमच्या लोकांनी ती लोक येड्यात काढलेली आहे. मी हे पहिलंच बोललेलं आहे, तेच गोष्ट नाही कशाला नाही, एकदा परत सांगा तुम्ही. एकदा परत सांगा. स्पष्ट सांगा तुम्ही. पत्रकार प्रश्न विचारतात, थांबा. आणि हे बळजबरी नाहीये, कोणाला बसवायचं तू बसवू शकतो, ज्याला नाही बसवायचं तू बसवणार नाही. आता निरीक्षकच त्यांना टेंडर दिलेलं आहे. हवे आता देश लुटला अख्खा. आता आपल्याला लुटायला लागले ते. तुम्ही हे पहिले 80 पैसे देणार आपल्याला रोज. 80 रुपयाने वसूल करणार आपल्याकडून ते. म्हणू नका. आम्हाला मीटरच नको, विषय संपला. तेच प्रश्न परत नाही करायला नाही लागले. तुम्हाला प्रश्न उत्तर प्रश्न द्यायला झाले सगळे. ऐका आता जरा, 2 उत्तरं मिनिटं आमच्या तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं द्या. आता नाही आता नका प्रश्न विचारू, सोडून द्या. आमचं म्हणणं एवढंच आहे, स्मार्ट मीटर ज्यांचे काढले ते पुन्हा आमचे साधे मीटर बसून द्या. तुम्ही आमची परवानगी घेत नाही. तुम्ही म्हटले ना माणसं घेऊन या, हा समोर माणूस. आता तुम्ही जी आव्हान करा. हो, एक मिनिट थांबवताय जरा, थांबा जरा. आता आमची इच्छा अशी आहे की तुम्ही इथं आव्हान करा समस्त ग्रामस्थांना की बाबा इथून पुढे कोणते स्मार्ट मीटर बसणार नाही. ज्याची इच्छा आहे आम्ही त्याचे स्मार्ट मीटर बसवू, ज्याची इच्छा नाही त्याला बसवणार नाही. आणि ज्यांचे न परवानगीने मीटर बसवले त्यांचे मीटर पुन्हा त्यांचे आयतशे देणार. आणि ज्या कोणी टेंडर कंपनीने हे काम केलेलं आहे, इथं पण पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत, आम्हाला न विचारता त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करा. चोरीचा गुन्हा दाखल करा. मीटर चोरले आमचे. कस्टमर बरं, बरं, बात आहे. बरं, आता काय ती संबंध गरज नाही आहे? ना. ग्राहकांना काय संबंध विचारल्याच्यावर तुम्ही आहे? विचारता तक्रारदार इथंच आहे, अधिकारी पण इथंच आहे.
काय संबंध आहे त्या हरामखोरांचा? परस्पर जायचं एखाद्या गरीबाच्या तिथं जायचं आणि खोटं बोलून 2 रुपये कमिशनसाठी या गोष्टी करायच्या. मोठ्याली लोक तुम्ही मोठं करताय, हे चुकीचं आहे. तुम्ही आता स्पष्ट सांगा, आता परत प्रश्न कोणी विचारू नका. आपण ज्या याच्यावरती फर्म आहे, आम्हाला आमचे मीटर परत द्या आणि ज्यांचे मीटर तुम्ही बदली केले त्यांना त्यांचे मीटर देऊन टाका. नवीन स्मार्ट मीटर ज्याला बसवायचे तो बसवा, तो तुमचा अधिकार आहे. हे तुम्ही तुमच्या तोंडातून स्पष्ट सांगा. एकदाच यांची वाईट विषय संपला. परत परत नवं निवेदन देऊन आपण निघून जाऊ. तुम्ही जे निवेदन आणलेलं आहे ते निवेदन द्या. ते निवेदन मी वरिष्ठ कार्यालयास पाठवतो. तिथून जसं येईल इन्स्ट्रक्शन्स येतील त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होईल. नाही पण आता माझ्या बसवायचे नाही. मी माझ्या लेवलला कुठलीही गोष्ट इम्प्लिमेंट करणार नाही. तुम्ही निवेदन द्या. ते निवेदन आम्ही बघा, आता तुम्ही बोलता काय म्हणतो साहेब, आता तुम्ही बोलता काय म्हटलं ते की सदर मीटर हे बसवायचे कंपल्सरी आदेश नाहीये. हे तर सांगितलं का नाही? कंपल्सरी आदेश नाही बोललो मी. सोयीच्छेने जो मीटर तुमचं निवेदन द्या. ते निवेदन मी विषय तो होता की यांनी न सांगता न विचारता यांनी जर लोकांची मीटर जर बदली केले, यांच्यावर तुम्ही काय कायदेशीर कारवाई करणार? आम्हाला आमचे जुने मीटर देणार का तुम्ही? हे जर फसून जर यांनी परस्पर जर मीटर बसवले न सांगता, कोणती परवानगी घेतली, कुठे परवानगीची अर्ज, कुठे त्याचं सांगा मला की यांची परवानगी घेतलेली की सदर आमचे स्मार्ट मीटर तुम्ही लावावे, आमचे जुने मीटर काढून घ्यावे, दाखवा आम्हाला परवानग्या. अहो तुम्ही आतापर्यंत जर माहिती अधिकार टाकलं तर तुम्ही हजारो संख्येने इथं मीटर बसवले. मग किती रुपयाचं इथं फ्रॉड चाललंय? तुम्ही मोठे लोक मोठी करता, हे गरीब लोक तुम्हाला चालत नाही. तुम्ही पण एक शेतकरी वर्गातले साहेब, एक संविधानिक पदावरती तुम्ही बसता. तुम्हाला हे दोन गरिबांची तुम्हाला जाण पाहिजे. तर तुम्ही मोठ्या लोकांनी जसे आदेश दिले, तुम्ही कामाला म्हणायचा अर्थ असं नाही की वरिष्ठांचं ऐकलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मीटिंग मध्ये मांडत चाला की बाबा ही लोक ग्राहकांचा घेतला का मेळावा की सदर बाबा आपल्याला आता स्मार्ट मीटर सगळ्या ठिकाणी बदली करायचे? तुम्ही सांगितलं का ग्राहकांना? सांगितलं नाही. अहो एक दिवस जरी लाईट भरायची उशीर झाला 0 मिनिटांमध्ये कट करताय. बाकीची तेवढी तत्परता का नाही दाखवत तुम्ही? आता कसं तुम्ही म्हणताय की वरिष्ठांना विचारायला लागेल. बाकीच्या गोष्टीमध्ये जशी तुम्ही तत्परता दाखवता तशी या गोष्टीमध्ये तत्परता दाखवत चला ना. सांगू नका तुमच्या बेसवर काय आहे. माझ्या लेवलला मी माझ्या लेवलला एवढं सांगतो की जोर जबरदस्ती बदलणार नाही. जे सोयीच्छेने बदलतात आपण जे बदलले आमचं काय म्हणणं आहे, जे न बदली न विचारता बदली केलेत ना, त्याचं काय करायचं ते सांगा. संपला विषय. म्हटलं नाही आम्हाला नकोच म्हणून यांनी सांगितलं मीटर आहे ना परत बदलता येणार. त्यांचे मीटर टेस्ट करू आपण. मला माझं जुनं मीटर हवं आहे. त्यांना बोलू द्या ना. तुम्ही माझं नुकसान का करताय? तुम्हाला सोसायटीचा आदेश होता, तुम्ही माझाच मीटर का बदलला? माझी परमिशन घेतली, माझं नुकसान मला लाईट नुकसान केलं ते सांगा मला. लाईट बिल जास्त येते, तिप्पट येते. टेस्ट करू ना. मला नको ना, पण मला तुमचं स्मार्ट मीटर नको. प्लीज ऐका माझं. तुम्हाला परमिशन नाही ना जबरदस्ती मीटर बसवायची, तर तुम्ही माझा बसवला मी तो काढा म्हणते तुम्हाला. तुम्ही जो चुकीचा माझी परमिशन नसताना तुम्ही बसवलाय. मग आता मला सांगा त्याची इच्छा नव्हती ना बदली करायची. तुम्हाला माझा मीटर ज्यांनी बसवला तो माणूस फोन त्याचा ब्लॉक का केला? ज्यांनी बसवला त्यांनी फोन का ब्लॉक केला याचा नंबर त्या नंबर त्याचा. आणि मग तो काय येईल ना त्याचं तोंड काय दाखवत नाही. 3 महिन्यापासून त्यांना म्हणा फोन केला की नाही पटेल? तुमची लोक अशी हे का? तुम्ही अशी लोकांची कामं करता का? पण आज सोयीचे मी तुम्हाला ऐका, तुम्ही माझी परमिशन घेतली, तुमच्या माणसाने माझी परमिशन घेतली, मला थांबा. तुमच्या माणसाने माझी परमिशन घेतली, आम्हाला पुरावा द्या. त्यांनी बदललं तुमच्या सांगायला की तुमचा माणूस कोण होता आम्हाला माहित नाही, तो आला आमचं मीटर काढला, तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल आला, माझ्याशी बोलला, तुम्ही तुमचा मीटर बसवायला येतोय, माझी परमिशन घेतली, हा मला पुरावा द्या. पहिला मीटर काय मी दुसऱ्या एमएसबीचा नव्हता, दुसऱ्याचा होता, तुमचाच होता ना तो. आमचं वायरमॅन नाहीये, ते एजन्सीचे लोक माझा ती वस्तू माझी. त्यांना सांगा बरं बंद करा. ज्यांचे ना येतील हँड रायटिंग मध्ये की सदर आम्हाला स्मार्ट मीटर बसवा, ज्यांची मागणी त्यांचे बदला, ज्यांचे बदला, ज्यांचे ना त्यांचे बदलू नका. आमचे मीटर द्या बरं. आमची मागणी माझी वस्तू तुम्हाला न्यायचा अधिकार काय मला न विचारता?
त्यांनी पैसे पे केले. मी त्याला पैसे पे केले, मी काय ही मीटर बसवलेली आहे. मीटर ही उद्या MSCBC मीटर ची property फुटला. आहे आणि त्याच्यावर दिलेलं साहेब. असतं. मग एमएससीची तर मग माझा एक 4-5 जणांचाच काम ते असतो. तो मीटर असतो त्याच्यावरती लिहिलेलं मला असतं smart प्रॉपर्टी meter- ऑफ MSCDCL. बरं 100% ती प्रॉपर्टी तुमची बरोबर. ती प्रॉपर्टी घेताना आम्ही तुम्ही त्या मीटरवर अग्रीमेंट केलं, त्या मीटरचेच आम्ही पैसे भरले. तुम्ही दुसऱ्या मीटरचे घेतले का आमच्याकडनं? अहो, मीटर मग ज्या घेताना मीटरचं agreement झालं, मीटरचेच आम्ही तो मीटर पैसे मला भरले. हवाय. मग तुम्ही आमचा मीटर नेताना आम्हाला विचारलं का की बाबा रे आम्ही आता हा तुमचं मीटर काढून येतोय, दुसरा बस होतोय, पण याची ते तुम्ही आम्हाला खोटं कारण परवानगी सांगून द्या. बरं ते देताना कोण आले काढून. जे तुम्हाला ब्रोकरी तर तुम्ही भरले ते स्वतः वायरमॅन स्वतः साहेबांचा अधिकार साहेबांची सही नाही. मग काय संबंध आहे ते एजन्सीचा? तुम्ही दिले की त्यांना परवानगी, जावा डायरेक्ट लाईट बंद करा, मीटर काढा, मीटर बदली करा. तुमची तर परवानगी घेतल्या झाला. आज मी 100 मीटर बदली करणार आहे, ही लाईन मी बंद करतोय, ही लाईन बंद केल्याच्या नंतर मी ते मीटर बसवतो. तुम्हाला तर माहिती आहे का नाही? ते तुम्हाला विचारल्याशिवाय लाईन बंद करतात का? परवानगी घेतल्याच्या नंतर करतात का नाही? लाईन तिथं बंद करून देत नाही. मीटर काढायला सिंगल फेज हे असतं अहो, आणि मी त्याला साहेब, त्यामध्ये मी ते तुम्हाला- मी एवढे तेच टेक्निकली हे असतात की जे असेल मीटर ते. काढून दे, मीटर लाईन वगैरे कुठं बंद करत नाही. तुम्हाला विचारल्याशिवाय ठीक आहे, जे तुम्ही असेल ते. बसवलेत का? आता यांनी ते आता काय निर्णय आमचे दिला शिक्षण तेवढं असतात, ते शिक्षण आमचं नाही निर्णय काय आमच्या मागण्या एवढं हे फायनल. तुम्ही त्याच्यावरती परत विचारू हा. नका. आम्हाला आमच्या जुने मीटर परत द्या. तुमच्या माहितीवर साहेब हे नसेल म्हणत तर सांगा. आम्ही 2 दिवसांमध्ये बिल्लू परत पाडण्याचं काम नियोजन करतो. करणार. आम्ही सगळे पुढे येऊन इथं खाली बसतो. काय उत्तर देताय राव साहेब, साहेब? मी काय डिसिजन मेकर नाहीये. तुम्ही साहेब तुमचं तुम्ही निवेदन डिसिजन द्या. मेकर नसाल ना, तुम्ही डिसिजन मेकर नसाल ना, बाकीचे तर तुम्ही decision मला कसं सांगा. घेता मग तुमच्या बस? वरिष्ठांना फोन करा ना तुम्ही. सांगा ना वरिष्ठांना की तुमचं निवेदन द्या साहेब. ते सांगतो तुमचं निवेदन द्या. ते निवेदन मी वरिष्ठ कार्यालयात पाठवतो ना. बरं आता हे मीटर बदली करताना तुम्ही वरिष्ठांना सांगितलं की आमच्या इथं 25 मीटर आम्ही बदली करतोय म्हणून. कुठं? ते तुमच्या अतिरेकी खालीच झालेत नाही ते मीटर. वरिष्ठांनी सांगितलं नाही तुम्हाला की हे मीटर तुम्ही तुमच्या हिशोबाने बदली करा. साहेब हे रुटीन हे वर्क असतं. ह्याला रुटीन वर्कला कुठं काही विचारावं लागतं? अहो मला सांगा साहेब रुटीन वर्कला ज्या माझं जे रेग्युलर काम आहे ते अहो आता मला सांगा जी एजन्सी सेक्शन ऑफिसरचं काम अहो, आहे. एक सेक्शन मिनिट. ऑफिसर करणार अहो, हे असतं. 100% झालं साहेब. जर प्रत्येक गोष्ट आम्ही विचारत नाही ना वरिष्ठ. बरं हे 100% झालं. तुमची जी एजन्सी आहे जी इथं काम करते त्या एजन्सीला तर माहिती ना किती मीटर बदली केलं नाही किती मीटर साहेब आता याला नुसतं हे शब्दाला शब्द हेवायचं. तुमचं निवेदन द्या ते सांगतो. मी वरिष्ठ कार्यालयात पाठवतो. बघा साहेब तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवा. किती मग आता दिवसामध्ये हे जर तुम्ही बोलून आम्हाला- राहिलं ना आपण 24 तास बोलू पण नाही, नाही, आमचं म्हणणं हेच आहे. सांगतोय. नाही, नाही, हे 24 तास हे आता झालं असं सांगतोय तुमचं मी म्हणणं आहे ना? तुम्हाला. नाहीतर ठीक आहे. तुम्हाला आम्हाला जेवढं किती- बोलायचंय तेवढं बोला. मी तुमचं ऐकून घेतो. नाही तुम्ही अशी एवढी ऐकूनच तुमचं घ्या. नियोजन घेतो आणि पाठवून देतो. साहेब तुम्ही त्या आता मी संविधान जेवढं बोलायचं पदावरती- होतं मी बोललेलो आमच्यामुळे आहे. तुम्ही तिथं बसले. लक्षात घ्या ज्या संविधान पदावरती तुम्ही बसले हे ज्या पदावरती तुम्ही बसले ना तुमचं काम आहे सगळ्यांचं ऐकून घेणं आणि आम्हाला न्याय द्यायचं काम आहे. हे तुम्ही असं म्हणून आहे ना तुम्ही आम्हाला काय तुम्ही हे करताय का? कंपनीची बाजू न घेता तुम्ही सर्वसामान्यांची बाजू घ्या. ह्या तुम्ही- सर्वसामान्य हे म्हणलं लोकांनी पाहिजे. भरलेल्या टॅक्समुळे तुमचा पगार निघतो. तुम्ही पण एवढं लक्षात ठेवा. ड्युटी जरी असलं तरी पण बस तुम्ही सगळ्यांचा मी विचार करतो हे जे घडलंय हे तुमच्याकडे 100% लाईट आहे तुमच्या बरोबर मी वरिष्ठांबरोबर बोलतो आणि 2 दिवसामध्ये मी तुम्हाला उत्तर देतो. पण तुमचं वाक्य काय? मी फक्त वरिष्ठांबरोबर बोलतो. बरं, मग आम्हाला उत्तर कधी किती वेळा देणार? देणार तुम्ही? उत्तर कधी देणार तुम्ही आम्हाला? विषय संपून जाईल. किती वेळा देणार ते उत्तर सांगा. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस उद्यापर्यंत होईल का ते सांगा.